हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेजरमेंटच्या ड्रेसवरून परफेक्ट कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर ह्याच्यामध्ये मी मेजर टेप यूज नाही करणार आहे. मेजरमेंटचा ड्रेस ठेवूनच कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार. तुम्ही बघू शकता, हे डबल फोल्डिंग कपडा आहे. हे बघा, त्याला मी परत डबल फोल्ड करून परत अजून एकदा फोल्ड मारलेले आहे. असे 4 फेरे केलेले आहे. आता त्याला आपण व्यवस्थित अंथरून घेऊया. बघा, व्यवस्थित मी ठेवलेलं आहे त्याला. तुम्ही बघू शकता इथे 1 2 3 आणि 4 फेरे कपडा मी इथे ठेवलेले आहे. आणि वन साईड आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे. बंद बाजू मी माझ्याकडे करून ठेवलेली आहे. आता हा मेजरमेंटचा टॉप आहे. तर त्याच्यावरून मी तुम्हाला दाखवणार आहे की मेजरमेंट परफेक्ट टॉपच्या अकॉर्डिंग मेजरमेंट कसं घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी कुठल्याही टेपचा वापर नाही करणार आहे. कपडा जरा व्यवस्थित करून घ्या. खालीवरती कपडा झाला नाही पाहिजे. आणि हा टॉप आहे तो त्याच्यावरती कट टू कट ठेवायचा आहे. वन साईड आपल्याकडे करायचे. आणि मेजरचा टॉप आहे तो पण व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. बघू शकता, वरती व्यवस्थित मी करून घेतलेलं. आता तुम्ही बघू शकता, मी इथे मार्क करून घेते. तर इथे आपल्याला नेकसाठी मार्किंग करायचे. तर हा बॅक नेक आहे तो आपल्याला त्याच्या अकॉर्डिंगच ठेवायचा आहे. बॅकच्या अकॉर्डिंग तर ते इथे ड्रॉ करून घेत आहे. बघा, तर ह्याचं शोल्डर आपल्याला हा स्लीवलेस आहे. पण हे जे कस्टमर आहेत त्यांना हे जे स्लीव्स लावायचे, तर मी त्याच्यासाठी ह्याचं शोल्डर थोडं कमी करणार आहे. जर मुंड्याचा पार्ट कुठे आहे तिथे एक मार्किंग करायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर त्याला आपल्याला कट्स कुठे आहेत, जे कट्स कुठे आहेत तिथे एक मार्किंग करायचं. आणि खालच्या साईडला जिथे लेंथ आहे तिथे जे मेन मेजरमेंटचं मार्किंग आहे ते आपण पहिले करून घेऊया. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा किती किती वाढवायचं ते मी तुम्हाला दाखवून देईन. हे बघा, जे मेन मेजरमेंट आहे ते मी एकदा टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, मी डबल फोल्ड करून कपडा आपले वन साईड आपल्या साईडला ठेवलेला आहे. 4 फोल्डचा कपडा आहे. आणि मेजरमेंटचा ड्रेस आहे तो फोल्ड करून त्याच्यावरती मेजरमेंट टाकून घेतलेले आहे. आता आपल्याला हा मेजरमेंटचा ड्रेस आहे तो उचलून घ्यायचा आहे. आपल्याला इथे जे शोल्डरचं मार्क केलं होतं तिथून आपल्याला स्ट्रेट लाईन करून जे चेस्टचं मेजरमेंट आहे त्याला जॉईन करायचं. इथून आपल्याला 1 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी किती ॲड करायचं तर तुम्ही बघू शकता. आपल्याला 2 बोटांचं जेवढे फिटिंगचं आहे तेवढंच ॲड करायचं आपल्याला. आपल्याला इथे कटचं आहे, तिथून आपल्याला स्ट्रेट क्रॉसमध्ये असं करून घ्यायचं आहे. तिथे जॉईन करायचं आहे. तिथून परत आपल्याला दोन बोटांचंच फिटिंग ह्याच्या कटसाठी आपल्याला ॲड करायचं आहे. हे बघा, आणि खालच्या साईडला पण 2 बोटांचंच ॲड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, मी कुठलाही मेजरमेंट टेप यूज न करता मार्किंग केलेलं आहे. हा आपल्याला बॅक साईडचा नेक आहे. तर आपल्याला फ्रंटचा नेक कसा काढायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते. आपल्याला ड्रेसची सरळ घडी घालून घ्यायची आहे फ्रंट साईडच्या साईडून. फ्रंट साईडच्या साईडून ठेवलेला आहे मी मेजरमेंटचा ड्रेस. त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे फ्रंटचा नेक आहे तिथे आपल्याला मार्किंग करून, आपण बॅक नेकचं तर ऑलरेडी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आपल्याला फ्रंटचा नेक आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा, हा फ्रंटचा नेकचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आपल्याला फ्रंटचा नेक पण ड्रॉ करून घ्यायचं आहे.
हा बॅक नेक आहे आणि हा फ्रंट नेक आहे. फ्रंटचं नेक पण मी ड्रॉ करून घेतले. तुम्ही बघू शकता इथे मी मेजरमेंटचा ड्रेस कपड्यावरती ठेवून त्याला मार्किंग केलेलं आहे. हे जे आपण जे 2 बोटाचं एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ते आपल्याला मार्जिन आहे, जे जे आपण फिटिंगसाठी आतमध्ये एक्स्ट्रा पकडतो ते. जर तुम्ही कंटिन्यू ब्लाऊज शिवत असाल तर आपल्याला 2 इंचाचं मार्जिनचं ॲटोमॅटिक अंदाज येतो की आपल्याला एक्झॅक्टली घ्यायचं किती आहे. हे जो एक्स्ट्रा आहे तो आपल्याला फिटिंगमध्ये आणि कट्समध्ये वापरायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल, ड्रेस तुमचा जो मेजरमेंटला दिला आहे तो परफेक्ट होईल आणि हा जो खालच्या साईडला आपण जो एक्स्ट्रा वाढवला आहे तो आपल्याला फोल्डिंगमध्ये जाणार आहे. तुम्ही जर अशा प्रकारे जर ड्रेसचं कटिंग केलं तर तुमचा ड्रेस कधीच चुकणार नाही. मेजरमेंटचा जो ड्रेस आहे त्याच्याच अकॉर्डिंग आपण त्याला कट करतो. तुम्ही बघू शकता इथे मी मेजरमेंटच्या अकॉर्डिंग मार्किंग केलेलं आहे. तर आपण ह्याला कट करून घेऊया. मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि आपण इथे जे कटसाठी मार्किंग केलं होतं तिथं आपल्याला एकदा मार्क करून घ्यायचं आहे. आपल्याला कट्स किती खाली पाहिजेत त्याच्यावर. हे बघा मी मार्किंग करून घेतलेलं आहे. 4 कपड्याला मार्किंग एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला याचा नेक कट करून घ्यायचा आहे. पहिलं तर हा नेक मी जो छोटा नेक आहे तो पहिला कट करून घेणार आहे. बघा आता इथे शोल्डर जॉईंट आहेत तर त्यांना मी पहिलं ओपन करून घेते, म्हणजे आपल्याला फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही वेगवेगळे काढायला होतील आणि मग फ्रंटचा नेक आपल्याला वेगळा कट करायला होईल. पहिला बॅक नेक कट करून घ्यायचं आहे. हे बघा मी बॅक नेक कट करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यातून मी बॅक नेकचा बॅक साईडचा पार्ट काढून घेणार आहे आणि फ्रंटचा परत आपण फोल्डिंग करून परफेक्ट ठेवून परत आपल्याला फ्रंटचा नेक कट करून घ्यायचा आहे. बघा आता आपल्याला फ्रंटचा नेक कट करून घ्यायचा आहे. फ्रंटचा नेक कट करून गेलेला हा फ्रंट पार्ट आहे आणि हा बॅक पार्ट आहे. मी दोन्ही पण फोल्ड करून साईडला ठेवून देते. आपण ह्याच्यामध्ये स्लीव्स काढून घेऊया. कपडा भरपूर राहिलेला आहे. स्लीव्स तिला जास्त स्लीव्स नको आहे, 1.5 इंचाचीच हवे, तर मी जास्त कपडा त्यासाठी यूज नाही करणार आहे. ते कपडा पहिला स्प्रेड करून घेते मी. आता याला मी डबल फोल्ड करणार आहे. मी स्लीव्स कट करून घेतलेले आहे. आता इथे त्याला एक आपल्याला मध्ये सेंटरसाठी मार्क करायचं. सेंटरसाठी मी याला मार्क करते. मी स्लीव्स कट करून घेतलेले, फ्रंट बॅक आणि स्लीव्स कट केलेले आहेत आणि जो हा राहिलेला कपडा आहे तो आपल्याला गळ्याला वगैरे लावायसाठी होईल. तर तुम्हाला माझं ड्रेसचं कटिंग कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.